छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम। उद्याच्या 22 तारखेला जो भव्य दिव्य जागतिक कार्यक्रम, मित्र असं म्हणेन की भारतातल्या 140 कोटी जनतेच्या हृदयातला आत्मा जय श्रीराम, विश्वाचा नेता की जन जे स्वप्न आपल्याला दाखवलं, त्यांनी स्वतः पाहिलं, ते उद्या वास्तवात आपण सगळेजण अनुभवणार आहोत। कारण 500 वर्षाची लढाई झाली, जी चालली, अनेक बलिदान झाली, अनेक हुतात्मे गेले, त्याचं उद्या श्रीरामाचं प्राणप्रतिष्ठान आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या 12:20 ते 1 वाजेपर्यंत सगळ्यांनी मी आपल्याला नम्रानी कळकळीचं आव्हान माझ्या सर्व समाज बांधवांना करतो की उद्या आपल्या घरात त्या पिरियड मध्ये 5-5 पंत्या लावून श्रीरामाच्या फोटोला आरती आणि फुलं वाहून रामरक्षा पठण करावं, एवढी विनंती करतो आजच्या या माध्यमात। आज व्यासपीठावर उपस्थित असलेले वैयक्तिक कुणाचंही नाव घेत नाही नानावी, कारण हे सगळे माझे हृदयातले कार्यकर्ते आहेत, सगळेच समोर बसलेले आणि म्हणजे हा माझा जवळचा, तो माझा लांबचा, तो वितेच्या अंतराचा, तो कासरावर, तो किलोमीटरचा असलं काही नाही, सगळे गळ्यातले ताईत आहेत माझे। त्याच्यामुळं ह्या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व माझे सहकारी, आदरणीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेला भूम शहरातील सर्व वर्ग, नोकरदार असेल, व्यापारी असेल, इथं रहिवासी असेल, शेतकरी बांधवांनी बाहेर राहून या ठिकाणी घर घेतलेलं असेल, या ठिकाणी व्यवसाय करणारे आणि घर चालवणाऱ्या माझ्या माता भगिनी, उपस्थित असलेले माझे सर्व पत्रकार बंधू, ह्या ठिकाणी माझ्या खात्यातील उल्लेख करावा लागेल ना, माझ्या खात्यातील उपस्थित असलेले सर्व माझे डॉक्टर बंधू, माझ्या आशाताई, परिचारका, माझे CS, DHO आणि उद्याच्या कार्यक्रमाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी थोडं नाना आपल्याला सांगू इच्छितो की 2019ला आपली संधी केली, आपण बसलो, म्हणजे कागदाच्या बाबतीत बोलतो मी, कागदाच्या बाबतीत एकदम किरकोळ कागद, नाना कधीतरी कागद जाऊ दिवस हाय मानलं की मला करायचं होतं, पण ठीक आहे करून घेऊ, नाना कागद आणायचा, नाना कागद दाखवायचा, पुन्हा खिशात ठेवून घ्यायचा, सही घेत नव्हता नाना, आणि मग पत्र मित्र असेल तर जायचं, वरच्या ऑफिसला जायचं, नाना तिथं सही घ्यायला, पत्र घेऊन निघून जाणार परस्पर। हे 2 वर्ष चाललं आणि त्याही काळामध्ये मी पहिल्यापासून इलेक्शनच्या पिरियड मध्ये सुद्धा मी माझ्या सर्वसामान्य नागरिकांना अतिशय कळकळीचं आवाहन केलं होतं की लोकप्रतिनिधीच्या जबाबदाऱ्या काय, लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या काय असल्या पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी आणि पॉवर, कर्तव्य काय। लोकप्रतिनिधीचं कर्तव्य लग्नात हजर राहणे, अगोदरच तो नवरा नवरीचा आईबाप वरबाप वगैरे खर्च करून करून थकलेले असतात, त्याचाच एक पुष्पगुच्छ, त्याचा हार, त्याचा शाल, 1000 रुपये आपल्यावरती खर्च, हात जोडायचे, नमस्कार करायचे की निघायचं, बारशाला हजर राहायचं, लग्नाला हजर राहायचं, वाढदिवसाला हजर राहायचं, मैत्रीला हजर राहायचं। 5 वर्ष एवढं काम केलं की लोकांनी परत त्याला निवडून द्यायचं, विकास नावाचा प्रकार त्यांच्या डिक्शनरीत हा शब्द नाही। लोकप्रतिनिधीची व्याख्या काय आहे, घटनेप्रमाणे ज्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे, मग वाचा, वचननामा कोणी दिला असेल, कोणी आमचं आश्वासन दिलं असेल, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष, विकास
विकासाची गंगा ह्या ठिकाणी आणणं वेगळं, हा फरक आहे. तो का दाखवला नाही आतापर्यंत जिल्ह्याला किंवा तालुक्याला? मग मी म्हणेन अगदी 25 वर्ष ना बोलावं चालते काही गोष्टी. 25 वर्षाचा इतिहास काढला. सत्ता तुमच्या बाप जातीची होती, सत्ता तुमच्या रक्तातल्या नात्याची होती, तुमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, तुमच्या नात्यातले लोक, देशात तुमचे नेतृत्व त्या ठिकाणी होतं. तुम्हाला नाही 2 रुपयाचं काम करता आणलं, 2 रुपयाचा विकास माझ्या जनतेसाठी नाही आणता आला. तुम्ही काय आणलं? फक्त तुम्ही अशी काम आणली की जिथं स्वतःची कॉन्ट्रॅक्टरशिप टिकली पाहिजे ती चालली पाहिजे आणि 2 पैसे मिळाले पाहिजे. ह्याच्या बाहेर तुम्ही बघितलं नाही. तिथंच गुटफुटत बसता. आणि मग विकास काय असतो हे आम्ही 2016 पासूनच दाखवायला चालू केलं. 2016ला 17च्या दरम्यान पाण्याचं एवढं दुर्भिक्ष होतं. तुमच्या आजी माजी काजी आमदारांच्या गावाला 70-80 टँकरनं आम्हीच पाणी पुरवठा केला. आमचा सतीश मुलग्याला विचारा, तुझ्या गावात माझं पाणी होतं तेही जाऊ द्या. एक समजा स्वर्गीय असेल, मी बोलत नाही त्यांच्याविषयी, तुम्ही तरी 15 वर्षानंतर टिकाल. अरे तुमच्या स्वतःच्या गावाला सर्वसामान्य माझ्या शेतकऱ्यासाठी स्मशानभूमी नसावी, ह्याच्यापेक्षा अजून विदारक चित्र काय असावं? विकास काय? हा विकास स्वतः आमदार म्हणून स्वतःच्या गावात जर माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी जर स्मशानभूमी नसेल, जाताना सुद्धा त्याला अडचण येत असतील, वर जाताना सुद्धा त्या दारात जाताना, ह्याच्यापेक्षा अजून विदारक चित्र ह्या जिल्ह्याचं तालुक्याचं काय असू शकतं? आणि म्हणून त्याला कुठेतरी छेद द्यायचा म्हणून माझ्या ह्या सर्व जनतेनं, जिल्ह्यातल्या आणि माझ्या भूमपराठावासीच्या जनतेनं एक ठरवलं होतं, एक आगळं वेगळं नेतृत्व आपल्याला द्यायचं आणि आपला विकास त्यांच्या माध्यमातून खेचून आणायचा. आणि जर तो विकास खेचून आणला नाही, आपणही त्या पुढच्या नेत्याला जोड्यानं मारू. मी जोडे घ्यायला तयार आहे. जर विकास झाला नसेल तर माझी तयारी आहे. चॅलेंज देऊन या ठिकाणी मी आलेलो आहे. चॅलेंज स्वीकारलं, तुमच्या माध्यमातून स्वीकारलं आणि तुम्ही मला तुमचा सेवक बनायची संधी दिली. तुम्ही मला तुमचा सेवक बनवलं आणि महाराष्ट्र राज्यानं बुद्धिमत्तेची कदर करून माझ्या मुख्यमंत्र्यांना मला हे खातं दिलं आणि तुमच्या सेवेसाठी उपलब्ध केलं. आणि तुम्ही त्याच्यातली चुनूक बघताय. मी त्यावेळेसही सांगत होतो, तुम्हाला विसरला असेल परत रिमाइंड करतो, आठवण करून देतो. काय सांगत होतो तुम्ही? माझे रस्ते गेले खड्ड्यात, ना होऊ द्या रस्ते, मला प्यायला पाणी ना मिळू द्या. माझं एकच स्वप्न आहे, माझ्या जिल्ह्याचं हक्काचं 23 TMC पाणी माझ्या जिल्ह्याला पाहिजे. तोच माझा खरा विकास आहे. तो माझा खरा विकास आहे. कारण कुठल्याही शेतकऱ्याचा उतारा काढा आपल्या भागातल्या, 20 एकर, 10 एकर, 50 एकर, 60 एकर, 100 एकर, 2-2 हजार एकर वाले मालक आपले ह्या तालुक्यात आहेत. 2000 एकर आणि सुगी झाल्यानंतर 10 पोतं सुद्धा भरत नाही. किती? 10 पोतं. आणि अशाच परिस्थितीमध्ये हा जिल्हा किंवा हा तालुका ठेवायचं ज्यांनी स्वप्न बदललं होतं, त्या स्वप्नाला ह्या तानाजी सावंतनं छेद दिले. हे लक्षात घ्या. त्याचं कारण सांगतो. 2019ला ज्यावेळेस मी मंत्रिमंडळात बाजूला बसलो होतो, तत्कालीन मुख्यमंत्र्याला सुद्धा भीती वाटत होती की काहीतरी करेल ही गडबड, ही काही शहाणं नाही, ही गडबड करणार. ते झालं. त्यांच्या तोंडात साखर पडली, मी गडबड केली. 22ला सत्तांतर झालं, नवीन सरकार आलं. आज तुमच्या पुढे नवीन शासन म्हणून आलेलं आहे. पण त्या काळात सुद्धा मी निराश होऊन गप्प बसलेलो नव्हतो. पाण्याच्या बाबतीत मी अग्रेसिव्ह होतो आणि ती भूमिका मी पाण्याची घेतली होती. त्याच्यातलं थोडक्यात सांगतो. कृष्णा भीमा स्त्रीकरण, जे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी खाली वाहून जातं कोकणात, ते पाणी उजनी धरणामध्ये आणायचं. त्याला प्रायोरिटी 1 शासनाच्या लेखी जाऊन बघू शकता. आणि आजी माझी काजी जे आहेत ना, त्यांना सुद्धा माझं ओपन आव्हान आहे तुमच्या माध्यमातून, त्यांनी दप्तर तपासावं पहिलं जाऊन काय अवस्था होती. त्याला प्रायोरिटी 1 आणि उजनी धरणातून जेऊर बोगद्यातून
मिरगावांना पाणी येणार, ते पाणी लिफ्ट इरिगेशन करून आपल्या कोळगावमध्ये टाकायचं आणि कोळगावमध्ये पुढे जे वितरित करायचं सगळे. मग तुमचा भूम, परांडा, वाशी, कळंब, उस्मानाबाद, परत तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी एवढ्या तालुक्यांचा समावेश. हे पाणी 7 TMC पाणी आपल्या हक्काचं जे लवादानं आपल्याला मंजूर केलं ते पाणी इथून आणून अशा पद्धतीने ते पुढे वितरित होणार. हा त्याचा आराखडा, साधा आराखडा. अण्णासाहेबांना मी दाखवला होता आराखडा, त्याचे नकाशे वगैरे सगळे त्यावेळेस दाखवत होतो. आणि त्याला प्रायोरिटी 1 आणि हे पाणी उचलून आणल्यानंतर ही प्रायोरिटी 2 अशा पद्धतीचं कागदोपत्री लिखाण होतं. आणि ज्यावेळेस मला सांगण्यात आलं या धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व आमदारांना की आपल्याला 5 वर्षांमध्ये प्रत्येकाला आपापलं एक मोठं काम कुठलं तरी हाती घ्यायचं आणि ते मार्गी लावायचं. आता उमरग्याच्या आमदारांना काय सांगितलं होतं मला माहित नाही. ज्या आमदाराला मी निवडून आणलं ग्रामपंचायतीचा सदस्य असताना कळंब, उस्मानाबाद, त्यांना मेडिकल कॉलेजचं प्रपोजल दिलं उद्धव साहेबांनी, तत्कालीन मुख्यमंत्री. आणि मला सांगितलं की तानाजीराव तुम्हाला पाण्याचं, तुम्ही इंजिनियर आहात, तुम्हाला पाण्याचं सगळं माहिती, तुम्ही पाण्याचा प्रश्न मार्गी लावा. आणि त्यावेळेस मी सगळे त्याचे नकाशे, अण्णासाहेबांनी सगळी फाईल बघितलेले आहेत, सगळे नकाशे, त्याचा DPR, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट काय काय होतं ते सगळं घेतलं. आणि मला एक तारीख दिली की ह्या तारखेला तुम्ही इरिगेशन डिपार्टमेंटच्या सेक्रेटरी बरोबर आणि डायरेक्टरांच्या बरोबर तुम्ही मंत्रालयात मीटिंग कंडक्ट करा. मी त्याशी गेलो, त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर माझी मीटिंग झाली. आमदार असतानाच सांगतोय ना मीटिंग झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही नाशिकच्या भानगडीत पडू नका, कारण याला अगोदर प्रायोरिटी 1 आहे, ह्याची प्रायोरिटी 2 आहे, हे पाणी हे सगळं आता मंजूर झालंय, आता बजेटरी प्लॅनिंग करायचं आहे, त्याचं होईल, हळूहळू होईल. मोठमोठे प्रोजेक्ट असतात. मागच्या 10 वर्षातले प्रोजेक्ट कम्प्लीट करायला जवळपास या त्याला 50 ते 60 हजार कोटी लागणार आहे. इमिजिएट आपल्या प्रोजेक्टला कोण एवढे पैसे टाकणार आहे असा माझा त्यांनी थोडं समजून काढायचा प्रयत्न केला. आणि मग त्यांच्याबरोबर मी फारसा वाद घातला आणि त्यांनी एकाच भाषेत सांगितलं तुम्ही बोलता ते सगळं मान्य आहे मला, पण ज्यावेळेस प्रायोरिटी 1 आणि प्रायोरिटी 2 हे जे 2 फरक करून ठेवलेले हे कुठेतरी बदलण्याची गरज आहे. आणि ती गरज कशी आहे हे त्यांना मी समजून सांगितलं की प्रायोरिटी 1 असं धरून चला म्हणलं. प्रायोरिटी 1 मध्ये तुमचं कृष्णा, भीमा, नीरा नदीतून ते स्त्रीकरणचं पाणी प्रायोरिटी 1 करून बजेट टाकून उजनीत पाणी आलं, 7 TMC पाणी आमचं आलं पाणी. पुढं काय करायचं त्या पाण्याचं, कारण प्रायोरिटी 1 पूर्ण झाल्याशिवाय प्रायोरिटी 2 ला बजेट प्लॅनिंग करता येत नाही. माझे सुशिक्षित बांधव असतील इथं, शासकीय अधिकारी असतील, ते काम पूर्ण झाल्यानंतर तुमचा प्रायोरिटी 2 चा विचार केला जाईल. मी म्हणलं ठीक आहे, ते पाणी आलं, उजनीत टाकलं, खाली जायला तर रस्ता नाही, काम नाही, कारण त्याला बजेटच नाही. आणि त्याला बजेट नसेल तर हे पाण्याचा उपयोग कुणासाठी, म्हणजे हो ते मुद्दा बरोबर आहे, तो मुद्दा बरोबर नाही. म्हणलं तुम्ही जे प्रायोरिटी 1 ह्याला केलंय, प्रायोरिटी 2 ह्याला केलंय, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलून जातो, बोलतो, त्या पाण्याचा उपयोग फक्त बारामती करासाठी चालला, स्पष्ट सांगतो. म्हणजे ते पाणी आणून टाकायचं उचलीत आणि ते लिफ्ट इरिगेशन करायचं, पुन्हा बारामतीला न्यायचं, हा त्याच्या मागचा छुपा अजेंडा होता. हे स्पष्ट अधिकाऱ्यांना बोललो, म्हणलं मी हे होऊ देणार नाही. आणि तुम्ही बघितलं असेल 2014च्या सरकारपर्यंत ज्यावेळेस 60,000 कोटीचा सिंचन घोटाळा निघाला, त्यावेळेस श्वेतपत्रिका काढायला लागली. श्वेतपत्रिका काढत असताना इतका खर्च झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या किती क्षेत्र बागायती झालं, ओलिताखाली आलं, त्यावेळेस आजचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्वेतपत्रिकेत नमूद केलं 0.2%. हे माझं म्हणणं नाही, हे तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, ऐकलं असेल, त्याच्यावर चर्चाही झाल्या असतील तुम्ही लोकांनी, सगळ्याला माहित आहे. किती 0.2%. 60,000 कोटी इरिगेशनच्या कामासाठी घातल्यानंतर फक्त 0.2% हे क्षेत्र बागायचं. म्हणून तुम्ही करा तसं, मला देऊ नका प्रायोरिटी 1, तुमची राहू द्या प्रायोरिटी माझी 2 इकडे 1 इकडं. पण सभागृहात हा तानाजी सावंत श्वेतपत्रिकेसाठी आग्रह धरणार आणि ह्याच विधान भवनाच्या पुढे उपोषणाला बसणार. तुमची तयारी असेल तर माझी तयारी.
आणि मग त्यांनी ठरवलं की हे करून चालणार नाही. तुम्ही म्हणतात त्याच्यात तथ्य आहे, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर मिटिंग करा, ते जसे आदेश देतील त्या पद्धतीने आपण चेंज करू. आणि दुसऱ्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्र्याबरोबर वर्षावरती आमची मिटिंग लावली. त्यावेळेस साहेबांनाही कळलं होतं की हे जरा तडके माणूस आहे, इरिगेशनचा मिनिस्टर इथं बैठकीला नको, आणि त्याला नेमकं त्याच दिवशी धाराशिवला मिटिंगला पाठवलं. त्यावेळेचे इरिगेशन मंत्री कोण असतील माहीत करून घ्या. आणि आमची बैठक झाली. बैठकीमध्ये 1 तास ते पाणी कसं येणार, कुठं जाणार, कुठून कुठं पडणार, त्याचं लिफ्ट इरिगेशन कसं होणार, 150 मीटरचं फाउंडेशन कसं आहे, त्याच्यावर 200-250 HP मोटरा, 700 HP मोटरा कशा लागणार आहे, त्याला ST सबस्टेशन कुठं लागणार आहे, लँड ॲक्विजिशन कुठं आहे, पुढचं सिंचन करण्यासाठी लँड अक्वायर कुठं केलेली आहे, ते पाणी कुठं जाणार आहे, तिथून कुठं वितरित होणार आहे, हे सगळं 1 तासाचं प्रेझेंटेशन मी त्यावेळेस साहेबांना दिलं, सेक्रेटरीना सगळ्याला दिलं. आणि त्यावेळेस ठरलं की उजनीमधून जे कोळगावमध्ये पाणी येणार आहे त्याला प्रायोरिटी 1 करा, आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला प्रायोरिटी 2 करा. त्याच्या प्रोसिडिंग आहेत, त्याच्या प्रोसिडिंगचा कागद आपल्या जिल्ह्यात मी दिलेला आहे. बरोबर आहे. ते तिथंच थांबलं. रस्ता हायवे झाला. आणि ज्यावेळेस शासन बदललं, आमच्या लाडक्या मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस हे ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतली, ज्या दिवशी पहिलीच कॅबिनेट झाली, त्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये उजनीमधून 7 TMC पाणी धाराशिव जिल्ह्याला आणण्यासाठी 11,500 कोटीचं बजेट मंजूर करण्यात आलं. माहिती घ्या. मी एक दूत म्हणून काम केलं तुमच्या वतीनं, त्याची माहिती घ्या. आणि आज जवळपास 70 ते 80% पुढं जेऊर ते मिरगावांचा बोगदा काम कंप्लीट झालेलं आहे. आणि हे बघण्यासाठी फेब्रुवारीच्या मध्याला मी तुम्हाला सगळ्याला त्या बोगद्यावर घेऊन जाणार आहे बघायला. हा सूर्य ना हा जयंत्र बघून घ्या काम कुठं आलंय. दुर्दैवानं जर हे झालं नसतं, 2019ला मी जर तिथं असतो, तर मला वाटतं आपल्याला ह्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये 23च्या आपल्याला जलपूजन करायला आपल्याला कोळगावला जावं लागलं असतं, जर मी त्या ठिकाणी मागच्या मंत्रिमंडळात असतो. देर है दुरुस्त है. तरी सुद्धा ते काम मार्गी लागलं. आज 70 ते 80% काम पूर्ण झालंय. आजही माझा एकच पूर्ण पाठलाग त्यांचा आहे, मला हे पाणी ह्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये माझ्या कोळगावमध्ये आलं पाहिजे. आणि ते जे इरिगेशनचे इंजिनियर आहेत त्यांना हेही सांगितलंय, इलेक्ट्रिकलचं सबस्टेशन करा. लागलेल्या मोटरा वगैरे काय 700-800 HPच्या आहेत. तुमच्या खात्यातनं खरेदी करायला उशीर लागत असेल, माझे 10 कारखाने आहेत, साखर कारखाने, त्याच्याकडे तेवढ्या HPच्या मोटरा आहेत, मी सगळं तुम्हाला सेट करून देतो त्या ठिकाणी पाणी उचलायला. त्याच्यामुळं काम बंद पडू देणार नाही. ते पाणी मी आणणार. आणि ते पाणी कोळगावमध्ये आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, त्याला जवळपास 2 महिने झाले. जवळपास 681 ते 700 कोटीचं टेंडर जे पाणी कोळगावमध्ये येणार तिथून वितरित करण्यासाठी नलिकेनं हे पुढं मग तुमचं वेगवेगळे जे आपले तलाव धरणं आहेत त्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये ते वितरित करण्याचं टेंडरही झाले, त्याच्या वर्क ऑर्डरही झालेले आहेत. आणि येत्या 5 फेब्रुवारी पर्यंत आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ते स्वतः या ठिकाणी येऊन त्याचं भूमिपूजन करून कामाची सुरुवात ते करणार आहे. हे पाण्याच्या कामाविषयी सांग. आणि त्यावेळेस मी आपल्याला सांगत होतो, आम्ही चिखलातनं चालू, भरू दे आमचे कपडे, आम्हाला काय घेणं देणं, आमचे नसू दे रस्ते, आम्हाला नसू दे डिझेल पेट्रोल, आम्हाला फक्त पाणी पाहिजे. कारण माझा हा शेतकरी इतका कष्टाळू आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने हा शेती करतो, आणि जर हा इतक्या मोठ्या वतनदाराला जर पाणी मिळालं, पश्चिम महाराष्ट्र की झाड की पत्ती, त्याच्या 10 पट उत्पन्न माझा हा शेतकरी काढून दाखवेल, याची हमी मिळते. कारण जमिनीचं फूल अजून गेलेलंच नाही, ह्या जमिनीला पाणीच मिळालेलं नाही. ह्या लोकांनी जाणून बुजून जो विकास पाण्याच्या बाबतीतला ठेवला स्वतःच्या स्वार्थासाठी, ते आपण हाणून पाडला. आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आज आपण तो विकास साधतो, हे पाण्याच्या बाबतीत. आणि मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी 2019ला तुमच्या सोबत मी प्रचारात उतरलो होतो, त्यावेळेस आपण सर्वजण एकच आपली मागणी होती,
आम्हाला आमच्या हक्काचं पाणी पाहिजे आणि तो काळ आणि वेळ फार लांब राहिलेला नाही. तुम्हाला या फेब्रुवारीच्या मध्यावर आपण सर्वजण जाऊन तिथं सर्वत्र एकत्र बघणारच आहोत. कामाची स्टेज काय म्हणजे हा सूर्याने हा जे खातं माझ्याकडे दिलं त्या खात्याचं तर तुम्ही बघितलं असेल काय पद्धतीने काम चाललंय. 1.25 ते 1.5 लाख लोकांच्या असतात ना ते मांजराच्या गळ्यात भांडा बांधायची पण म्हणून ते खातं माझ्याकडे दिलं. एवढं भयानक. पण त्याला ही शिस्त लावायचं काम मी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या खात्याच्या बाबतीत फारसं जात नाही. आणि ह्या व्यासपीठावर आमच्या तुळजाभवानी आमच्या ताई त्यांनी मागणी केली की साहेब हे हॉस्पिटल आम्ही एक मागितलं हे सुरू झालं, ते हॉस्पिटल मागितलं ते सुरू झालं. म्हणजे देव मागतो काय एक मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. तुम्ही सगळं दिलं. ह्या नवरा बायकोची सवय काय जात नाही. अगोदर दिलं म्हणायचं, स्तुती करायची टचून आणि पुन्हा हळूच कागद काढायला सांगायचं आता एवढं त्या म्हणजे झालं, आता काय मागत नाही. पण तसं बहुतेक नानांना ताईला शिकवलेलं दिसते. एवढं काहीतरी तू माग, उरलेलं मी मागतो नाही का. म्हणून ताईने मागणी केली की डायलिसिस आम्हाला बार्शीला जावं लागतं, दिवस दिवस त्या ठिकाणी जातो, डबा घेऊन दारात बसावं लागतं. ताई मी तुम्हाला ओवाळणी म्हणून जास्तीत जास्त सांगतो, कमीत कमी सांगत नाही, 1 महिन्याच्या डायलिसिस मशीन आपल्या ह्या ठिकाणी सेंटरला बसलेली दिसेल. 1 महिन्याच्या आत. माझ्या डॉक्टरला मी टायमिंग दिले 15 दिवसाचं, मी खात घेत तुम्हाला 1 महिना सांगतो. तसं सिटी स्कॅनची मशीन दुसरी मागणी होती ताई, ती त्याला डिटेलिंग आहे, थोडं मोठं काम आहे ते तुम्हाला मार्च एंड पर्यंत ती मशीन आपल्या हॉस्पिटलमध्ये बसून लोकार्पण केलेली तुम्हाला दिसेल. आता राहिला विषय नानाच्या छोट्या मागणीचा. अतिशय छोटी मागणी आहे नानाची, एकदम किरकोळ, एकदम किरकोळ. कितीची? 46.84 कोटी. नानाला त्या लाखातलं मागायचंच नाना विसरून गेले पाहिजे ह्या 1.5 वर्षात. लाखात मागायचं. तुम्हाला 50,000 आणि 40,000 निधी दिल्यानंतर तुम्ही हलग्या लावून येणारी माणसं तुम्ही मला लिहून दाखवता का? 2 मिनिटात लिहून दाखवायचा. 46.84 लिहून दाखवा 2 मिनिटात. आता आपण उद्घाटन केलं 114 कोटीच्या कामाचं. त्याच्या अगोदर भूमशहराला ना तुमच्या माध्यमातून 70 कोटीचा निधी आपण आणला. माझ्या परांडा शहराला जाकीरबाईच्या माध्यमातून 117 कोटीचा निधी आला. त्याच्या अगोदर जवळपास 25 ते 30 कोटीचा निधी दिला. हे शहराने कधी आकडे ऐकले होते काही? मला अगदी खाजगीत सांगा, हे आकडे ऐकले होते? हे आकडे निधीचे. मग माझं टक्केवारी किती नाना? काय राव, काहीतरी द्या ना. मिस्टर 10%. आणि ते झुरळ वगैरे काहीतरी तुम्ही बोलला आमचे आपल्या दत्तांना सांगत होते की अमुक अमुक पद नेमाला 40 लाख घेतात, 1 लाख रुपये एका खाटाला घेतात. तुला मी मोजायला ठेवलाय का? तुला मोजायला ठेवला का? तू आला का कधी माझ्याकडं? तुला कळतं का त्याच्यातलं? तुझ्या बालवाडीच्या पुढे तुझं शिक्षण झालंय का? तिथे साधी गोष्ट येत्या. ज्याला कळतं त्याला बोलावं. आम्ही विद्वानाचे चपल्या डोक्यावर घेऊन नाचणारे लोक आहेत, पण मूर्खाचे मालक आम्ही कधीच होणार नाही. हा माझा फंड आहे. विद्वानाच्या पादुका डोक्यावर घेऊन नाचणारे लोक आहे, कारण त्या पादुकात सुद्धा विद्वत्ता असते. त्या आपल्या डोक्यात कुठं तर जाईल, आपल्यालाही शहाणपण येईल, हा त्याच्या भागचा उद्देश असतो. पण मूर्खाचा धनी कधी होऊ नये, कारण तो तुम्हाला त्याच्याच लाईनीत मध्ये आणून बसवतो. म्हणून ह्या मूर्खाच्या नादी मी लागत नाही. त्याला उत्तर द्यायला माझे शिवसैनिक अगदी तळागाळातले खंबीर आहे. उत्तराला उत्तर द्या. विकास काय असतो एकदा म्हणावं हे सर्वसामान्य जनतेला विचारण्यापेक्षा शासकीय अधिकारी तुझ्या फार ओळखीचे आहेत माझ्यापेक्षा, कारण 15, 20, 25 वर्ष तुमचे जवळकीचे संबंध आहेत. सर्व अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन, सर्व तहसीलदार, सर्व कृषी अधिकारी, सब रजिस्ट्रार ऑफिस, सर्व कॉन्ट्रॅक्टर, गुत्तेदार, कारण महिन्याला तुम्हाला भेटावंच लागायचं ना एकमेकाला.
भेटल्याशिवाय गाडी कुठं सरकत नव्हती, नाही का? पिशवी घेऊन भेटलं तरच त्याचं काम पुढे टिकलं, नाही तर त्याचं काही खरं नव्हतं. कारण वरपासून खालपर्यंत सतत त्यांचेच होते. आज माझ्या सर्व जनतेच्या माध्यमातून हे अधिकारी उभे आहेत, त्यांना विचारा, तानाजी सावंत तुमचा चहा पितो का? तुम्ही आणलेल्या बाटलीतलं पाणी पितो का? तुम्हाला तानाजी सावंतच्या जेवणाची काळजी कधी असते का? काय संबंध आहे का? आजही माझ्या बायकोनं माझ्या घरी डबा दिलेला आहे. अर्धी चपाती मी खाल्ली, आता माझा अंगरक्षक जवळ आहे, एक चपाती त्यानं खाल्ली, मी अर्धी खाली, पाणी पिऊन आलो तुमच्या. ही माझी पद्धत आहे. आणि म्हणून जे कोणी अशा शेण खाऊन ज्या गुळण्या करतंय, आलं का लक्षात? त्याला त्याच पद्धतीने दिसणार ना, कारण जो चष्मा माणूस लावतो त्या पद्धतीनं समोरचं दिसत. मला सर्वच चांगले दिसतात, कारण मी अध्यात्मातला आहे, श्रीरामाचा भक्त आहे, पांडुरंगाचा भक्त आहे. आणि म्हणून ह्या खात्यातनं सुद्धा पांडुरंगाची भक्ती माझ्या खात्यातनं कशी करावी हे 500 वर्षानंतर आज आपली वारी, तुकोबा ज्ञानेश्वरानं पालखी आपली वारी चालू केली पंढरीची, आळंदी ते आणि देहू ते. कधी कुणाला सुचलं का? एवढे स्वतंत्र झाले. 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. वाटलं का कुणाला ह्या माझ्या वारकऱ्यांची सेवा करावी? जे चालत आज 200-300 किलोमीटर येतात, पण आपल्याला पांडुरंगानं बुद्धी दिली. 11,69,000 वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य माझ्या नशिबी लिहिलं. आपण त्यांची सेवा केली, पूर्ण तपासण्या केल्या, त्याच्या शस्त्रक्रिया केल्या, चष्मे दिले, सगळं केलं. आणि तुम्ही बघा, नामदेव पायरीजवळ आपण 10 बेडचं आयसीयू उभा केलं. त्या ठिकाणी माझ्या वारकऱ्यांच्या 154 वारकऱ्यांना लाईफ सपोर्ट देऊन त्यांचे प्राण वाचवले. त्यांना अक्षरशः झोळीत आणत होतो आम्ही. त्या ठिकाणी नामदेव पायरीपरी आंघोळीला गेलेले चंद्रभागेत त्यांना झोळीत आणून तिथं खाटावरती जपून त्यांना व्हेंटिलेटर लावून त्यांचे प्राण वाचवले. हे वस्तुस्थिती आहे. सेवा कशी करायची असते, नियोजन कसं करायचं असतं, विकास कसा करायचा असतो आणि निधी कसा आणायचा असतो, हे माझं शिकायला कमीत कमी ह्या आयुष्यात तरी त्याला शक्य नाही. त्याला पुढचं आयुष्य घ्यावं लागेल, पण त्याच्यात मी पुन्हा 30% मागत बसतो ना. माझ्याकडे ही शिकवण नाही का? कारण माझ्या संस्थेला 25 वर्ष व्हायचे, 23-24 वर्ष झाली. आज 24 वर्षामध्ये एक साधा 700 रुपयावरती काम करणारा मी प्राध्यापक माणूस पुण्यामध्ये पतंगरावच्या संस्थेत. आज माझ्याकडे 65,000 विद्यार्थी शिकतात. 350 ते 400 विद्यार्थी पीएचडी करतात, रिसर्च करतात, बरोबर आहे. 15,000 स्टाफ, त्याच्यातला जवळपास 2,000 डॉक्टरेट आहे. लक्षात घ्या, हे काय माझ्या बापजादाने केलं नव्हतं ना, हे स्वतःच्या डोक्यातनं केलेलं काम आहे. एक कारखाना इथं धडपडलो करायला लागलो परांड्यामध्ये. तुम्ही 1718 विघ्न त्याच्यात आणली सोनारीच्या कारखान्याला. आणि ह्या रस्त्यानं उतरायचं जे आव्हान आहे तुम्हीच मला दिलं होतं. कारण ज्या दिवशी मी शेतकऱ्यांच्या दिशेनं पाऊल टाकलं आणि ते सुद्धा अडकून टाकायचं काम तुम्ही केलं, त्या दिवशीच मी विडा उचलला होता. एक दिवस हा कारखाना चालू करीनच, पण या भूम परांडा वाशीच्या आमदार पदावरनं तुला दणकून बाजूला हाकल्याशिवाय मी स्वस्त असणार म्हणजे करून टाक. आज बघा, सोनारी 5,000ला चालतो, तेच अवस्था तेरणाची. जे काय सोपण स्वतःला समजतात, सगळ्यांनी मिळून कारखाना बंद पाडला. एक तप झालं 12 वर्ष, 36,000 त्या कारखान्याचे सभासद. देशोधडीला माझा शेतकरी लागला. बाकीच्यांनी त्या ऊसाचा बाजार मांडला. गुत्ता एकरावर ऊस घ्यायचा, इतकं देतो कसा. आधी शेतकऱ्यांचं तिथली तळमळ बघा. आपण त्याच्यात हात घातला. 1.5 वर्ष सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढलो. त्यावेळी दिग्गज त्याच्यात होते, आजी माझी काजी सगळे त्याच्यात आपल्या विरोधात उभा राहिले. पण जो माणूस खऱ्या अर्थानं प्रेमानं शेतकऱ्यांच्यासाठी करत असतो, न्याय देवतेनं तोही कोण आपल्या बाजूने दिला आणि 6 महिन्यामध्ये आपण ते धुरानं पेटवलं. आज तो 4,500 टनानं कारखाना चालू आहे. जवळ बघा, म्हणजे एक एक गोष्टीची निर्मिती करणं आणि माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुखाचा गारवा पसरवणं, ह्याच्यासाठीच परमेश्वरानं मला इथं पाठवलं. मी परमेश्वराचा दूत आणि तुमचा सेवक समजतो, ह्याच्यापेक्षा मी स्वतःला काही समजत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून विविध विकास कामं आज त्याचं भूमिपूजन करत असताना
ते जेसीबी ते फुलं उजळायचं. ना मी वारकरी आहे हो, मी वारकरी आहे. हे असलं कधी बघितलंच नाही माझ्या आयुष्यात. पायात चप्पल नसताना मी कॉलेजला शिकवायला गेलो. पोरांनी तक्रार केली, प्रिन्सिपलला सांगितलं की स्लीपर घातलेल्या माणसाला इंजिनिअरिंग कॉलेजच्या क्लासला शिकवत येत नाही, कारण आमच्याकडे फार दिग्गज आपल्या तुमचं दिल्ली वगैरे बाहेरच्या राज्यातले पोरं शिकवत, तुम्हाला नाही तसं शिकवत येणार. हा कॉलेजचा अपमान आहे. तिला साहेब मी करू शकत नाही. माझा पगार 700 रुपये, जर 200 रुपयाचा बोट घ्यायचा झाला, मी मेस कशातनं भरायची, माझं कॉट बेसीचं पैसे कशातनं भरायचं, गावाकडे पाठवायचं तरी विशेष नाही, माझं भागत नाही याच्यात. मी डायरेक्ट पतंगरावला भेटलो, सांगितलं साहेब माझी ही अशी अडचण. मग तसं असेल तर मला आपल्या कॉलेजमधून 1000 रुपयाचा ऍडव्हान्स द्या. मग मी ते ड्रेस कोड वगैरे बूट बीट सगळं घेतो आणि शिकवायला. मग साहेबांनी मला 6 महिन्याची मुदत दिली. 6 महिन्यामध्ये तुझा पगार बी वाढेल आणि तू मग स्वतः बूट बीट घेऊ शकतो. आणि 6 महिन्यानंतर मला ते मग मी ते ड्रेस कोड वापरून गेलो. पण शिकवायला कधी माझा निकाल माहिती घ्या भारतीय विद्यापीठात 90% खाली आला नाही. कधीच निकाल माझा 90% खाली आला. ही वस्तू म्हणून तरी करू शकलो नाही सगळं ना. त्याच्यामुळं अज्ञानाच्या डोक्याला आपलं डोकं लावून आपलं सॉफ्टवेअर बंद पडायचं हे मताचा मी नाही. त्याच्यामुळं त्याच्यावरती मी वक्तव्य करत नाही. आणि आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून जो विकास झालाय, कसं असतं एका उंचीवरती आपण पोहोचल्यानंतर पुन्हा पुढचं दिसतं, आपण पुन्हा पुढे जातो, पुन्हा तिथून बघितलं की आणखी पुढे दिसतं की आपण त्याच्या पुढे सुद्धा एक डगर आपण तिथं जायला पाहिजे. असं करत करत प्रवास आहे. विकासाचा प्रवास सुद्धा नाना तसाच आहे. लक्षात, तुम्हाला विकास नावाचा हे 3 अक्षर कधी ऐकलीच नाहीत तुम्ही. आपल्या जिल्ह्याच्या किंवा भूमपरांना वासीच्या डिक्शनरीमध्ये हा विकास नावाचा शब्दच नव्हता. आलं का लक्षात? आणि तो शब्द कळल्यानंतर जेव्हा आकडे तुमच्याकडे यायला लागले खऱ्या अर्थाने, त्यावेळेस तुम्ही एक एक अर्थ किंवा एक एक सेगमेंट त्याचा पादाक्रांत करायला लागला. त्यावेळेस तुम्हाला कळालं हे तरी साहेबांनी दिलं आपल्याला, हे बेसिकच आहे, ह्याच्या पुढचं कुठं आहे, चला अजून एक मागू. मग ह्याच्यामध्ये हे बेसिक आहे, ह्याच्या पुढं काय अजून मागू. आता कृषी विभागाचं सांगितलं तुम्ही, आमची बाजार समिती झाली ना. आपल्या सीओ मॅडम आहेत, त्यांना 2 महिने मी सांगतोय आमची जी काय सगळी बाजार समिती अख्खी सगळे विशाल हे सगळे बसलेले बाई चेअरमन, हा प्लॅन पास करा. महाराष्ट्र शासनानं त्याला 1 रुपया निधी नाही दिला. जिथं कमी तिथं आम्ही त्याचा नारळ फोडून ₹1 कोटी लागो 2 कोटी रुपये लागो 6 महिन्याच्या आत आपली बाजार समिती सुसज्ज झालेली असेल. फक्त प्लॅन पास करून घ्या. लक्षात, तुझ्या हस्ते नारळ फोडायचा आणि विषयाच्या हस्ते लिलाव, बरोबर आहे की नाही? बाजार समितीचे असं एक एक मोठं स्वप्न बघत जाऊ. नुसतं स्वप्न बघायचं नाही, ते वास्तवात आलं पाहिजे. आणि आपली जी चिलीपिली आज जगण्यासाठी माझ्यासारखे आज पुणे असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, हैदराबाद असेल, आम्ही बोंबलत फिरतो का? माझ्या इथं विकास नाही म्हणून आम्ही बोंबलत फिरतो. कोणी हौसन आपला जिल्हा सोडून बाहेर जातो का? कोणी हौसन आपलं गाव सोडून बाहेर जगायला जातो का? जर ह्या ठिकाणी सगळं उपलब्ध असेल तर ह्या ठिकाणचा विकास, ह्या ठिकाणची हरित क्रांती, ह्या ठिकाणची कुठली क्रांती, अजून धवल क्रांती पश्चिम महाराष्ट्रात मागतो. दिली ठीक नसल तरी हिसकावून घ्यायची माझी सवय. का? मी माझ्यासाठी घेत नाही, माझ्या जनतेसाठी मागतोय. माझ्या जनतेसाठी मागतो आणि मला ते द्यावंच लागतं. ही अख्ख्या कॅबिनेटला माहिती आहे. ह्याला पंगा घेऊन चालत नाही. ह्याला एखादी गोष्ट नाही म्हणलं की सहन होत नाही, मग ही राडा घालेल. त्याच्यापेक्षा देऊन टाका. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण पाण्याचं सुद्धा ना 8 दिवसाच्या आत 46.84 कोटीची तुम्हाला मंजुरी या आठवड्यात मिळवून द्यायची जबाबदारी माझ्या. मला फक्त एकच अट आहे, हे आकडा मला एकदा लिहून दाखवायचा माझ्या ऑफिसमध्ये. आलं का लक्षात? राहिला विषय महावितरणचा. आता तुम्ही बघितलं असेल महावितरणच्या बाबतीत अख्ख्या सगळ्याला माहित आहे. बातम्या वाचत असतात, मी वाचत नाही बातम्या. ते सोशल मीडियाला काही दुसरं बघत नाही. एकदा ठोकलं की मी बघत नाही कोणा कशी वेळ देणार, त्याच्याकडे बघायचं नाही. मागच्या वेळेस बजेट सगळ्या आमदारांनी खासदारांनी बूम मारले, ठोठो बूम मारायला वाशीला 7% बजेट तानाही संबंध घेऊन घ्या. का? माझं 5000 एकर जमीन आहे, तर बागायत की त्याला पाणी द्यायचं आहे. अरे तुम्ही 50-60 वर्ष महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून इथले छपरी लोकप्रतिनिधी ह्यांनी कधी मागितलं नाही तुमच्या दबावाखाली
60 वर्षाचा अनुशेष मी भरून काढला म्हणून तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आणला मी माझ्या लोकांसाठी छाती ठोकपणे सांगतो आणला मला सहीचा अधिकार आहे माझ्या जनतेचा सेवक आहे आणला आता ह्या वर्षी 18 कोटी बजेट मी महावितरणला नियोजन मधून दिलं माझ्या अध्यक्षतेखाली बरोबर त्याच्यातला 50% निधी तो मी बॅकलॉगच आहे आपला 9 कोटी निधी मी भूमपराठावासीला आणलाय तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही जिल्ह्याच्या 50% निधी आपल्या तालुक्याला आणले तुमची महावितरणची कामं करून घ्या तुमची जबाबदारी हे बघा महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत हात घालून माझ्या तालुक्यासाठी जेवढा निधी लागतो ती आणायची जबाबदारी तानाजी सावंतची असेल आणि ती कामं करून घ्यायची जबाबदारी माझी ही सर्व जनता आणि तुम्ही नेते मंडळी तुमच्या असेल हे पहिल्या दिवसापासून सांगतोय ना का सांगतोय आता तुम्ही मला निधी बी आणायला लावणार त्या डोंगराच्या खेळासारखं तुम्ही ते असं काठी धरून चाल बी म्हणणार लगेच उडी टाकून लगेच ते परत पोचणं आहे पटकन 2 रुपये गोळा करा म्हणणार हे माझ्याच इतकं नाही मला आणून टाका तुम्ही सांगा साहेब पोत्यान आणतो साहेब ट्रक आणतो साहेब एवढ्याच भागत नाही कंटेनर आणा आखी रेल्वे आणतो वरून पण वितरित करायचं तुमच्या तुम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून सगळ्यांनी कामं करायची आणि विकास करायचा ही जबाबदारी वाटतो तुमची माझी लक्षात म्हणून ह्या जिल्ह्याचं एक स्वप्न आहे हरित क्रांती असेल धवल क्रांती असेल आणि शिवजल क्रांती पाणी या तिन्हीचा ठेका त्याचा वसा मी घेतलेला आहे आणि हा शब्द जोपर्यंत श्वास चालतो तोपर्यंत ह्या जिल्ह्यात ह्या तिन्ही योजना कार्यान्वित झालेल्या आपल्या दिसतील लवकर म्हणणार नाही तुम्ही असं घाबरून बघू नका माझ्याकडे कारण आपल्याकडे काम आहे झटमंगणी पटशाली होतंय पटकन होत नाही नाही करायचं आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आपल्या हॉस्पिटलचे काम करताना सुद्धा टेंडर प्रोसेस बदलली दिवसावरती टेंडर दिले 300 दिवस 240 दिवस 230 दिवस 150 दिवस त्याच्या पुढे गेला की तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅक लिस्टेड झाला त्याला कोणा तोंड बघायचं नाही खात्याचं काका ध्यानात ठेवा रोडच्या कामात सुद्धा इतकं फास्ट काम झालं पाहिजे तुम्ही मला शब्द दिलाय काकाने एक कॉन्ट्रॅक्ट घेतलंय त्याचा आम्ही नारळ फोडला तुमच्या समक्ष काकाला सांगतो काकाने मला काय शब्द दिलाय साहेब जून पर्यंत आपण ह्या रस्त्याचं लोकार्पण करायचं आहे तयार झालेला असेल रस्ता कागदावर 11 महिने का वर्ष आहे हा जूनच्या लोकांना माझ्या ते परिणाम दिसला पाहिजे नुसता नारळ फोडला कुदळ मारली काम झालं ह्या मताचा मी नाही स्वप्न बघणारा मी नाही मी चालून बघणारा काकाला रस्ता कसा केला स्वतः आला जो चांगलं काम करतो तो माझा जो शेतकऱ्याला छळतो तो माझा नाही मग कोणाशी पंगा घ्यायची माझी तयारी बिंदा आलं लक्षात म्हणून हे जे ऊर्जा किंवा ही जी ताकद आहे ही ताकद तुमच्या आशीर्वादानं आणि अध्यात्मातनं येते हे डेअरिंग येतं ते अध्यात्मातनं पांडुरंगावरती असणाऱ्या विश्वासानं आणि तुमच्या आशीर्वादाने येते त्याच्यामुळं माझा हा मतदारसंघ सोडाच पण हा संपूर्ण धाराशिव जिल्हा तुम्हाला येत्या 1-2 वर्षामध्ये विकासानं परिपूर्ण झालेला असेल हे माझं वचन आहे त्या पद्धतीनेच काम करतो कारण त्याच्यात जरी इंटरेस्ट न बघू करू म्हणायची गरजच नाही ना माझ्याकडे जी लोक आपल्यातली डायरेक्ट आली त्यांना माहित आहे साहेब बाकीच्या जिल्ह्यातली अगदी पार विदर्भ आपल्या कोकण बिकन पश्चिम महाराष्ट्र सगळे येतात त्यांना एक माझं नेचर माहित आहे मग काम होतंय 2 मिनिटात तिथं बसून त्याला थांबून चहा पाजून तुझं होतंय थांब मी बोलतो होत नाही मी स्पष्ट सांगतो तुझं काम होत नाही तुला राग काही नाही होत नाही चक्रा मारायचं काय कारण होत नाही जिथं होतंय तिथं बघू करू नाही आत्ताच होतंय तर आत्ताच करायचं पुन्हा नाही ह्या पद्धतीचं माझं काम आहे काकाने सुद्धा आपल्याला सांगितलं साहेब महावितरणचं 33 केवीचं सबस्टेशन बरोबर का करावं लागतं लोकांसाठी का तुमच्यासाठी लोकांसाठी तू जमीन दिली का तुम्हाला माहिती आहे का मानकेश्वरला सुद्धा आमचे बापूसाहेब असताना कैलासवासी बापूसाहेब बरोबर आहे त्यावेळेस लाईटचा तिथं तसाच प्रॉब्लेम होता बापूसाहेब वैतागले होते साहेब मला इथं लाईट पाहिजे त्यावेळेस मी आमदार बी नव्हतो आपल्या इथला मला बापूसाहेब एक काम करा मंजुरी झाली शासन जमिनी देत नाही मी पैसे देतो जमीन विकत घ्या आपण शासनाला जमीन देऊ टाकू सबस्टेशन देऊ मी पैसे दिले बापूसाहेबांनी जमीन खरेदी केली आणि ते सबस्टेशन कार्यान्वित आम्ही केलं की नाही
तसं काका माझी नम्र कळकळीची विनंती आहे, वाशीकरवाल्यांना 132चं सबस्टेशन, तुमचं 33 केवीचं सबस्टेशन जमिनी विकत घ्या. ऐकून घ्या, जमिनी विकत घ्या. विकत घ्यायला तुम्हाला जिथं कमी पडते तिथं मी आहे. 50% दोन्ही जमिनीला लागलेला पैसा मी एकटा देतो, बाकीचे तुम्ही जमा करा आणि आपण सबस्टेशन तयार करू. विकासासाठी अडथळा कशा? कारण महावितरणवाले पहिले जमीन मागतात. जमीन असेल तर पुढची प्रोसेस होते. मी सगळ्या मिटिंग लावलेल्या 132च्या सबस्टेशनची लावली, त्याची मंजुरी घेतलेली आहे. आपलं सबस्टेशन लावली, फक्त जमीन हा एकच अडथळा आहे. आणि म्हणून जमिनीच्या बाबतीत सुद्धा मी सगळा बोजा तुमच्यावर टाकत नाही. तुमचा लोकप्रतिनिधी आहे, तुमचा सेवक आहे, म्हणून 50-60% जबाबदारी. तुम्हाला काय रुपये जमते तेवढं तर द्या. 99 रुपये मी गोळा करतो, मी देतो आणून. करा ना. नुसतं मागणी करणं, नुसतं माणसात बोलणं हे मला पसंत नाही. अगोदर करा मग दाखवा ना. आधी केले मग सांगितले असं असलं पाहिजे माणसाचं. बरोबर आहे. उगाच घोषणा फुकटच्या करायच्या ना, त्याचा काय येरडाचा गोळा, त्याचा काही सुद्धा उपयोग नाही. माझ्या जनतेला केलेल्या विकासाचं फळ मिळालं पाहिजे ह्या मताचा मी आहे. अदरवाईज ह्या घोषणेला, या सभेला, या सत्काराला काही अर्थ नाही. म्हणून नाना तुम्हाला मागा बघितला असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण मी अध्यात्मातला आहे, वारकरीतला आहे, सांप्रदायिक पंथातला आहे. ती फुलं उधळून घ्यायची, ती असलं करायचं हे माझ्या रक्तात कधीच नाही. माझा बाप रेल्वेचा खडी कुठत होता तुमच्या माहितीसाठी. आम्हाला दगड बी कोणी मारले नाही. फुलं घ्यायची तरी आम्हाला सवयच नाही. आलं लक्षात? आम्हाला फुलं द्यायची सवय, लोकांच्यासाठी स्वतःला अर्पित करायची सवय आहे. हे आम्ही गीतेतनं शिकलेलं आहे, हे आम्हाला सांप्रदायिक पंथातनं शिकलेलं आहे, हे माझ्या घराचं संस्कृती आहे. त्याच्यामुळं असा इतका मोठा मानपान मला भविष्यात कधीही देऊ नका. मी आयुष्यभर तुमचा सेवक म्हणून राहीन, आयुष्यभर तुमची सेवाच करेन. ज्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याला कुठं अडचण असेल, त्याच्या डोळ्यात अश्रू असेल, ती रात्र माझी वैर्याची असेल, एवढंच आज तुम्हाला मी शब्द देतो. आणि आज ह्या ठिकाणी आपण विविध विकास कामाचे भूमिपूजन केलेले आहेत ना, पण 24 तासाच्या आत भूमिपूजन केलेल्या ठिकाणी मला काम चालू झालेलं पाहिजे एवढी नम्र आणि कळकळीची विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आभार प्रदर्शन किरण जाधव सरांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. आपल्या मतदारसंघाला प्रथमच कॅबिनेट मंत्री